वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठला कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठला निळा मणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठला समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरारतावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमुरती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो
करी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू नाम वाचे श्रवण कीर्ती बाबुले चित्ती समान काळ सार्थक गेला तन्नी धरिला मनी विठ्ठल। अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबा राया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राया, विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, श्री संत सद्गुरु भगवान बाबा महाराज, संत माऊली वामन भाऊ महाराज, संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे लाडके अनन्यपट्ट शिष्य संत श्रेष्ठ निळोबा महाराज यांचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनी अभंग आहे। विठ्ठल 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 पवित्र भूमी श्री क्षेत्र तळवाडे भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्रजींच्या पदस्पर्शानं पवित्र झालेल्या भूमीमध्ये आपणा सर्वांचे श्रद्धास्थान नित्यस्मरणीय मोहनानंद गिरीजी बाबांच्या अनंत कृपाशीर्वादाने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजनी मंडळ तळवाडे यांच्या मार्गदर्शनाने भगवान श्री प्रभू रामचंद्रजी, श्री राधाकृष्ण आणि श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचे द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपन्न होणारा राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 28वे अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये गावकरी मंडळीच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं हा उत्सव आज प्रारंभ होतोय। तळवाडे गावच्या सप्ताहाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर आहे। मी अनेकदा महाराष्ट्रामध्ये फिरताना तळवाडे येथे जी मंडळी सेवा करून गेलेत त्या सगळ्यांनी आपल्या तळवाडेकरांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि म्हणून तळवाडे हे गाव अतिशय पारमार्थिक गाव, सप्ताहाच्या बाबतीमध्ये अनुभवानं परिपूर्ण असणारं गाव आहे। 28 वर्षांची भव्य आणि दिव्य परंपरा आपण सांभाळतायत ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। 28व्या वर्षी ज्या गावकरी मंडळींनी, ज्येष्ठ मंडळींनी आपला सप्ताह प्रारंभ केला त्यांचं अंतःकरणपूर्वक मी दर्शन घेतो, कारण 28व्या वर्षापूर्वी 28 वर्षापूर्वी ज्या ज्येष्ठ मंडळींनी सप्ताह सुरू केला आणि त्यांच्यामुळेच आज आपल्याला 28वं वर्ष पाहायला मिळतंय। आपण ज्येष्ठ मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। आजच्या कीर्तन सेवेचा योग ज्यांच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं दर्शन झालं, श्री संत तुकाराम महाराज भजनी मंडळाचे मार्गदर्शक, आपल्या अखंड हरिनाम सप्ताह समितीचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण वारकरी भूषण रामेश्वरजी महाराज गवते यांच्या माध्यमातून आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे। सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गजांची मंडळी उपस्थित आहेत। महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक लागतो, महाराष्ट्रामध्ये जेवढे तोला मोलाचे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं ते मृदंगाचे महामेरू पंडित केशवजी जगदाळे गुरुजींचे पट्ट शिष्य, माझे जिवलग मित्र मृदंगमणी तालमणी हरिभक्तीपरायण दिनेशजी महाराज मोजाड गुरुजी
गुरुजींना वंदन करतो. गुरुजींचा मृदंग ऐकल्यानंतर अनेक तरुणांना प्रेरणा मिळते. आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गुरुजींचे विद्यार्थी अध्ययन करत आहेत. एक चांगलं पक्वाज क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतोय ते आदरणीय दिनेशजी मोजाड गुरुजी आहेत. गुरुजींना वंदन आहे. गायन क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती केली, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आणि 3 चाली 4 चाली 5 चाली एकत्र ज्यांच्या मुखातून अतिशय गोड लागतात, त्यांच्या चालींचा समन्वय खूप छान आहेत. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी चालींच्या बाबतीमध्ये क्रांती करणारं व्यक्तिमत्व ते संगीत अलंकार स्वर रत्न आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण संपतजी महाराज दानवे दादांना सुद्धा वंदन करतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य वारकरी भूषण आमचे जिवलग मित्र, आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण चिंतामणजी महाराज सानप महाराजांनाही मी वंदन करतो. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. साऊंडच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात ज्यांचा प्रथम क्रमांक लागतो आमचे निखिल दादा सोनवणे आहेत. श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर मधमेश्वर, जोरदार टाळी वाजवा. निखिल दादाच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि ती परंपरा जोपासत असताना संप्रदायामध्ये जसे टाळकरी मंडळी उभे राहतात टाळ घेऊन, तसे आमचे निखिल दादा एकमेव ऑपरेटर असे आहेत की ते जय विठ्ठल होईपर्यंत खाली बसत नाही. ही श्रद्धा त्यांची वारकरी संप्रदायावरती आहे. खूप श्रद्धेनं सेवा करतात. निखिल दादाला वंदन आहे. विनेकरी बाबांना वंदन आहे. आमचे प्रतीक दादा पवार उपस्थित आहेत, त्यांनाही मी वंदन करतो. पिंपरीकर मंडळी आहेत, उगले दादा आपल्याला सुद्धा मी वंदन करतो. पाट पिंपरी असेल, बारगाव पिंपरी असेल, तळवाडे पंचकृषी असतील, सगळे मंडळी उपस्थित आहेत. सर्वांना अंतकरणापासून वंदन. माझ्या माता बहिणींना सुद्धा वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, महाराजांचा अभंग आहे. महाराज मंडळींचं आपण टाळी वाजवून स्वागत करूया. जोरात टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा. टाळी 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 टाळी. नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. या अभंगामध्ये माझ्या निळोबा महाराजांनी संत महापुरुषांच्या जीवनामध्ये जी क्रांती घडली त्या क्रांतीचं वर्णन केलेलं आहे. या मृत्यूलोकामध्ये संतांचं जीवन हे विशेष आहे आणि या मृत्यूलोकामध्ये तुमचं माझं जीवन हे सामान्य आहे. आपण 4 दृष्टीनं परतंत्र आहोत म्हणूनच सामान्य आहोत. या 4 गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट आहे जन्म, दुसरी मृत्यू, तिसरी जरा आणि चौथी व्याधी. संतांनी या 4ही गोष्टींवर विजय मिळवला आणि विशेषत्व प्राप्त करून घेतलं. 700 वर्षापूर्वी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेणारे महात्मे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी 700 वर्षापूर्वी श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी केली. पहिली वारी माऊलींनी एकट्यानं केली. पण आज जर वारकऱ्यांची संख्या मोजली संपत दादा, तर पंढरीच्या वारीतल्या वारकऱ्यांची नक्की संख्या मोजता येत नाही. लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात, पण एकही वारकरी उपवाशी राहत नाही. ही ताकद जर कोणाची असेल तर ती माऊली ज्ञानोबरायांची ताकद आहे, विशेषत्व आहे. आज सामर्थ्य आहे. ऐका आता, सामान्यत्व. तुम्हाला मला जर विचारलं तुमचं घर कुठं आहे, तर आपण आपल्या गावचं नाव सांगतो, या गावात माझं घर आहे. हे सामान्यत्व आहे. माऊलींना विचारलं तुमचं घर कुठं आहे, त्यावेळी माऊलींनी एका गावचं नाव सांगितलंच नाही. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना
माझी झाला. या विश्वातला प्रत्येक जण माझ्या घरातला आहे. या विश्वातल्या प्रत्येकाच्या घरातला मी सदस्य आहे हे म्हणण्याकरता फार मोठं विशेषत्व लागतं. तुमची माझी नजर ही सामान्य. संसाराकडे पाहत असताना आपल्या नजरेमध्ये फार तर फार आपला परिवार असेल, आपलं गाव असेल, आपला तालुका असेल, आपला जिल्हा असेल, आपलं राज्य असेल, आपला देश असेल. याच्या पलीकडे आपली नजर नाही आहे. रामेश्वर दादा माऊलींची नजर अशी आहे की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. आज माऊली ज्ञानोबा देह रूपानं नाही आहेत, पण माऊलींचं 9 ओव्यांचं पासायदान तुमच्या माझ्या अंतःकरणाला आजही शांती प्रदान करत आहे. स्वतः करता मागितली जाते ती भीक असते 1, परिवाराकरता मागितली जाते ती भिक्षा असते 2, गावाकरता मागितलं जातं ते दान असतं 3, आणि विश्वाच्या कल्याणाकरता मागितलं जातं ते पासायदान असतं 4. जगले माऊली ज्ञानोबा आहे तुमच्या आमच्या करता. प्रतिज्ञाच आहेत की या विश्वातल्या प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत मी आनंद पोहोचवेल आणि हा संसार मी सुखाचा करेन. अवघाची संसार सुखाचा दादा अवघाची संसार सुखाचा दादांकरता अवघाची संसार सुखाचा करीन. विशेषत्व ऐका. तुम्ही आपण असतो तर आपण म्हणतो अवघाची परिवार सुखाचा करीन. बरोबर आहेत की नाही? माऊली असंही म्हटले असते अवघाची पुणे जिल्हा सुखाचा करीन, अवघाची महाराष्ट्र सुखाचा करीन, अवघाची भारत देश सुखाचा करीन. पण अवघाची संसार, संसार या शब्दाची व्याख्या सम्यक सरती इति संसारः, जो सरकत पुढे चालला. म्हणजे 700 वर्षापूर्वी जेवढे जीव मात्र जन्माला येतात ना त्यांच्या समकालीन त्यांना मी सुखाचं करीन. आणि पुढे संसार आहेत सरकला 700 वर्षानंतरच नाही तर चंद्र आणि सूर्य असेपर्यंत जेवढे जीव मात्र जन्माला येतील त्यांना मी सुखाचा करीन. प्रतिज्ञा आहे. हो, मग सुखाचा मार्ग, आनंदाचा मार्ग माऊली ज्ञानोबारांनी शोधला. सुख आणि आनंद 2 ठिकाणी मिळत आहेत. 1, निष्काम सेवा करा आनंद मिळेल. 2, भगवंताचं भजन करा आनंद मिळेल. विठ्ठल तुमच्या माझ्या नजरेमध्ये आपला आनंद, आपलं सुख फार छोटं आहे. संतांच्या नजरेमध्ये तुमचा माझा आनंद, आपलं सुख फार मोठं आहे. आपलं समाधान खूप मोठं आहे. निस्वार्थ सेवा केली की आनंद मिळतो. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे निस्वार्थ सेवा आणि जॉय म्हणजे आनंद. निष्काम सेवेत आनंद आहे. या जगामध्ये 250 वर्षापूर्वी एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली. 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली, या विश्वाला असा अखंड हरिनाम सप्ताह मी प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह या महात्म्याने सुरू केला. आज तागयात त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे, आशिया खंडातला
आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला एवढा एकच सप्ताह आहे. आणि हा सप्ताह ज्या महात्म्याने सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. त्याला इतरांकरता जगणं म्हणतात. तळवाडीकरांना यावर्षी आवर्जून रामेश्वर दादांकडे आमंत्रण पाठवणार आहेत. ऐसे संत जन ऐसा नाम घोष पाहायलाच मिळणार नाही. ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे नाही पाहायला मिळणार. याला इतरांकरता झिजणं म्हणतात. तुम्ही आपण गेल्यानंतर काय शिल्लक राहील? जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. पण संतांचं कार्य आजही शिल्लक आहे. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंदात आहे. इतरांकरता जगण्यात आनंद आहे. आणि दुसरा आनंद आहे भगवंताच्या भजनात. देवाचंच नामस्मरण भजन का करावं याकरता एक छोटासा प्रश्न विचारतो आपल्याला. माझ्या माता बहिणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. त्यांना एक छोटासा प्रश्न आहे की आपल्याला संसारामध्ये आनंद मिळतो सासरला मिळतो का माहेरला? ते म्हणतील बाई भांडणं लावून जातो काय कन बाबा आता आनंद. सासरला पण आनंद आहे माहेरला पण आनंद आहे. दोन्हींच्या आनंदात संपदात थोडीशी तफावत आहे. सासरच्या आनंदात जबाबदारी असते आणि माहेरच्या आनंदात जबाबदारी नसते. माझ्या बहिणी बसल्या तिथं. जर सकाळी 10 वाजता आपल्याला जागेवर जेवण पाहिजे असा हट्ट धरला आपण तर सकाळी 10 वाजता जेवण मिळेल जागेवर. सासरला मिळेल का माहेरला? माहेरला. सासरला 10 वाजता जेवण मिळेल पण जबाबदारी आहे घरच्या सगळ्या मंडळींना रामेश्वर दादा अगोदर भोजन प्रसाद द्यायची जबाबदारी आहे. माहेरला काही जबाबदारी नाही. कोणी जेवण करा नका मला 10 वाजता जेवण पाहिजे. जबाबदारी स्वीकारली जाते त्याला माहेर म्हणतात. जर 4 वाजता माझ्या माता बहिणींना भजे खावे वाटले दादा या वातावरणात भजे फार छान लागतात. कडक भजे 4 वाजता असे कडक बटाट्याचे भजे काढायचे. कडक लाल होईपर्यंत कढई ठेवायचे. लाल बुंद होऊन द्यायचे मग बाहेर घ्यायचे. कडकपणा वाढतो त्याने आणखी. हिरवीगार मिरची घ्यायची तिला फोडणी द्यायची. कढईत फोडणी देऊन झाली की तिला मीठ मारायचे. तिखटपणा कमी होतो त्या मिरचीचा. आणि ते कडक भज आणि एक घास मिरचीचा. तुम्ही म्हणाल घरी भजे काढितो का? जर 4 वाजता भजे खावे वाटले तर माझ्या ताईला 4 वाजता भजे जागेवर मिळतील. सासरला का माहेरला? माहेरला. सासरला भजे भजे 4ला भजे भजे नाही नाही गवताचे वजे भजे कसले.
ऐका आता चला अभंगात आपण प्रवेश करत आहोत. तुम्हाला माहेर कळालं आता. आपल्या सगळ्यांचं माहेर म्हणजे आपली जबाबदारी घेणारा परमात्मा आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवरीच्या आहे बिवरीच्या माहेर साजनी. आता चला माहेरला जाताना अंतःकरणामध्ये माहेरची तळमळ आहे. मग ती तळमळ व्यक्त करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर अंतःकरणामध्ये माहेरला असणारे जे आमचे आई वडील आहेत. माझी बहीण चंद्रभागा करीत असे पाप भंगा, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, त्यांचं चिंतन करत जावं. पण कसं? अभंगाचं पहिलं हे नाम वाचे श्रवण की, नाम वाचे श्रवण की, नाम वाचे श्रवण की, नाम वाचे श्रवण की, नाम
संप्रदायात 4 चाली एकत्र करून क्रांती केली. 4 चालीचे उत्तरार्ध, 4 चालीचे पूर्वार्ध हे अनुक्रमे लक्षात ठेवायचे. 1 2 3 4 त्याचे उत्तरार्ध घ्यायचे. परत अंतर आल्यानंतर परत 1 2 3 4 ही सिक्वेन्स आहे. त्याच्याकरता अभ्यासच आहे ना. दाद देतो तुमच्या बुद्धीला बाबा, खूप चांगले. आणि क्रांती अलौकिक आहे. प्रयोग आहेत संपत महाराजांनी केलेला प्रयोग. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात कानाकोपऱ्यात या चाली पोहोचवण्याचं काम आमच्या संपतजी महाराजांनी केलं. आणि तितक्याच ताकदीनं त्यांच्याबरोबर साथ करणारी चिंतामणजी महाराजांकरताही जोरदार टाळ्या वाजवा. वा वा. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. अजूनही आपल्याला चाली ऐकायला मिळणार आहेत. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. माझ्या निळोबा महाराजांनी 3 साधना सांगितल्या पहिल्या चरणात. पहिली साधना नामवाची, दुसरी साधना श्रवण कीर्ती आणि तिसरी साधना पाऊले चित्ती समान. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनामध्ये नामस्मरण हे अनन्यसाधारण महत्वाचं आहे. कारण करतय दायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखही द्वापारे परिचर्यायाम कलोतो धरी कीर्तनहा. प्रत्येक युगातलं साधन वेगवेगळं होतं. कृतयुगामध्ये भगवान विष्णूची पूजा करा, उद्धार होईल. त्रेतायुगामध्ये यज्ञाधिक कर्म करा, उद्धार होईल. द्वापार युगामध्ये पूजापाठाधिक कर्म करा, उद्धार होईल. पण कलियुगामध्ये सगळ्यात सोपं सूत्र म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण महाराजांकरता. कलियुगा माझे कीर्तन करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी नारायण तेने कीर्तन करावे कलियुगा माझी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कीर्तन करावे कलियुगा माझी तेने नारायण. दिवस असतील तर प्रयत्न करा. खूप मोठे व्हाल. शून्यातून स्वतःचं जग निर्माण करा. अडचणीच्या दिवसातून मार्ग काढा. हो, यशस्वी होण्याकरता प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी पाहिजे असते. जी माणसं मोठी होतात त्यांनी प्रयत्न केलेले असतात, त्यांनी अभ्यास केलेला असतो. रात्रीतून मोठा होणारा माणूस आपल्याला दिसतो, पण रामेश्वर दादा त्या मागे त्या माणसाचा अभ्यास असतो, प्रयत्न असतात. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, महाराजांकरता असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यास कारण साध्य असाध्य ते करिता सायास करिता असाध्य ते साध्य अभ्यास कारण तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास करावा लागतो, कोणतंही क्षेत्र असू द्या, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. शून्यातून जग निर्माण करत असताना प्रयत्न करावे लागतात. आपल्याला यशस्वी झालेला माणूस हा मोठा झालेला दिसतो, पण त्याने अनेक गोष्टी सहन केलेल्या असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती कशी असू द्या, आपली मनस्थिती मजबूत ठेवा. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम.
जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, यूं ही कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नात राहा, आपल्याला हे आयुष्य परत मिळणार नाही. म्हणून मुखामध्ये माधुरी असू द्या, संयम ठेवा, मेंदूत शीतलता ठेवा. आणखीन सोपं सांगायचं झालं तर जिभेवर साखरेचा खडा आणि मेंदूत बर्फाचा खडा. प्रतिक्रिया देऊच नका. कोणती परिस्थिती आली प्रतिक्रियेवर संयम ठेवा, प्रतिक्रिया देऊ नका. शून्यातून जग निर्माण करण्याकरता सगळ्यात महत्त्वाची गुरुकिल्ली असते की जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात आणि मेंदूतील शीतलतेने जोडलेली माणसं टिकून राहतात. या जगामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती तीच आहे. या जगामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती ती आहे ज्यावेळी आपल्यावर सुखदुःखाचा प्रसंग येईल त्यावेळी रक्ताची मंडळी आपल्या बरोबर असतात. ज्यावेळी सुखदुःखाचा प्रसंग येईल रक्ताची मंडळी आपल्या बरोबर असतात, पण ज्यावेळी आपल्या रक्ताच्या पलीकडची मंडळी सहभागी होतात ना, त्यांचं डोळे भरून स्वागत करा, कारण ती आपण कमावलेली खरी श्रीमंती असते. आनंदानं जीवन जगा, सहनशीलता ठेवा, चांगल्यांच्या संगतीत राहा. मी नेहमी सांगत असतो माणसाच्या जीवनात सल्लागार चांगला असावा. सल्लागार असा नसावा की ज्याचा सल्ला ऐकल्यावर माणूस गार व्हावा आणि त्याने लगेच पाण्याचा जार पाहावा. विठ्ठल काही मंतरेचा सल्ला घेतला, रामायण घडलं. दुर्योधनाने शकुनी मामाचा सल्ला घेतला, महाभारत घडलं. अर्जुनाने माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा सल्ला घेतला, युद्धात विजय प्राप्त झाला. विठ्ठला विठ्ठला त्याकरता नामवाचे श्रवण कीर्ती, कानाने चांगलं ऐका, भजन ऐका, कीर्तन ऐका, भगवंताची स्तुती ऐका. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची ऐकू नये सांगू नये. पाऊले चित्ती समान, भगवंताला अंतःकरणामध्ये धारण करा. भगवान परमात्मा अंतःकरणात साठवले की भगवान परमात्मा पुढे काय क्रांती घडून आणतात याकरता एक दृष्टांत सांगतो. भजन करा. विठ्ठला विठ्ठला माता द्रौपदीने अखंड भजन केलं. हे आखवो है आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा, है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं सासों की माला पे सिमरू मैं पीका नाम. सासों की माला पे सिमरू मैं पीका नाम. अपने मन की मैं जानूं पी के मन की राम.
मीराबाई महाराजांनी जे भजन केलं ते भजन माझ्या माता द्रौपदीने केलं. एक दिवस माता द्रौपदीचा नित्यनेम आटोपला. गंगा मैयाच्या स्नानाला आलं, दर्शन घेतलं गंगा मैयाचं. गंगा मैयाच्या तीर्थामध्ये एक सिद्ध महापुरुष स्नान करत होते. माता द्रौपदीला आनंद झाला, आपलं भाग्य, आज गंगा मैयाचंही दर्शन होतंय आणि साधूबाबांचंही दर्शन होतंय. साधूबाबांचं स्तोत्र पठण सुरू आहे. ओ नमः शिवाय, ओ नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुट जळाडी, कारुण्य सिंधो भव दुःखारी. तुझ वीण शंभो मज कोण तारी. स्तोत्र पठण झालं बाबांचं. डोळे उघडले बाबांनी, गंगा मैयाला वंदन केलं. गंगा मैयाच्या तीर्थामध्ये त्यांनी आपल्या कंबरेचा लंगोट वाहून जाताना पाहिला. बाबांच्या लक्षात आलं कंबरेचा लंगोट दूरवर वाहत चाललाय, आपल्या कंबरेला लंगोट नाहीये. तेवढ्यात माता द्रौपदीने आवाज दिला, बाबा आपला पूजाविधी आटोपला असेल तर मला दर्शन द्यायला या, मला आपल्या पायावर डोकं टेकून दर्शन घ्यायचं, या बाबा लवकर. बाबांनी माता द्रौपदीला सांगितलं, तू घरी जा, मी घरी येईल आता आशीर्वाद द्यायला. आता आशीर्वाद नाही देणार. का बाबा? तुला सांगितलं तू माझ्या लेकीसारखे, जा तू घरी, घरी येईल मी आशीर्वाद द्यायला. माता द्रौपदी म्हणे, घरी पण द्या ना, आता पण द्या ना आशीर्वाद. बाबा म्हणे, तुला सांगितलेलं समजत नाही, जा घरी. माता द्रौपदी म्हणे, मी जाते घरी, पण मला एक सांगा, आशीर्वाद का देत नाही, त्याचं कारण सांगा, लगेच जाते. बाबांनी सांगितलं, माझ्या कंबरेचा लंगोट वाहून चाललाय, कंबरेला लंगोट असेल तर आशीर्वाद द्यावा, गंगामय्यामध्ये स्नान करावं. या अवस्थेमध्ये स्नान करू नये, गंगामय्या हमारी माता आहे. मला भक्त मंडळी बोलतील आता, मला लंगोटची व्यवस्था करावी लागेल, एक किंवा मी माझं जीवनच गंगामय्याच्या तीर्थात समर्पित करतो म्हणे. आता हे वाक्य ऐकलं माता द्रौपदीनं, गंगामय्याला वंदन केलं, गंगामय्यात प्रवेश केला. दूरवर वाहत चाललेला लंगोट होता, तो पकडून आणला, साधूबाबाच्या कमरेला तो लंगोट बांधून दिला. साधूबाबाचे डोळे भरून आले, पोरी अरे फार भाग्य घेऊन तू जन्माला आलीस. आज एका साधूला तू वस्त्र पुरवलं, या साधूचा आशीर्वाद आहे तुला. ज्यावेळी तुला वस्त्राची गरज लागेल ना, त्यावेळी विश्वाचा मालक तुझं वस्त्र झाल्याशिवाय राहणार नाही, हा तुला आशीर्वाद आहे. याला म्हणतात धरीला मन.
महाराजांनी सुद्धा सेंचुरी मारली आता. दोघांच्या सेंचुरी झाल्या आता, काही टेन्शन नाही राहिलं. हा वा वा. एवढे सगळं चाली एकत्र करणं किती, 5 झाल्या का? 4 एकत्र झाल्या. एकदा अजून एकदा टाळी वाजवायला हरकत नाही आम्हाला आता. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. काळ आहे आपल्याला मिळालेला वेळ, त्याला शास्त्रामध्ये काळ म्हणतात. एक आपल्याला भजनामध्ये परमार्थामध्ये भगवंताने दिलेला वेळ त्याला काळ म्हणतात. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ ही मंगळ मंगळाचे. मृत्यूवर विजय मिळवणं त्याला म्हणतात काळ. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी सगळं कार्य पूर्णत्वाला नेलं आणि भावंडांकरता 6 वर्ष दिले. संत श्रेष्ठ श्रीगुरु विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांकरता 2 वर्ष, संत श्रेष्ठ सोपन काका महाराजांकरता 2 वर्ष, आदिशक्ती ब्रह्मचितकला मुक्ताई मातेकरता 2 वर्ष. 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायांनी ज्यावेळी संजीवन समाधीस्थ होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी जग हादरलं. वारकरी मंडळी देवाला म्हणू लागले, देवा माऊलींमुळे आम्हाला आनंद, माऊलींमुळे आम्हाला सुख, माऊलींमुळे आम्हाला समाधान पाहायला मिळालं. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आनंद पोहोचवणारे माऊली आहेत की ज्यांचा दास्यत्व भाव हनुमानजी महाराजांसारखा अंतःकरण आहेत. मालकाच्या चिंतनामध्ये पंढरीची वारी केली, आम्हाला वारी दाखवलीत. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाची गुण वेदिले. माऊलींचं या विश्वातून जाणं म्हणजे आनंद निघून जाणं आहे. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीलानी कपाळी टिळा, तू उजेड अंधारासाठी. बनक भीतीची नवती भवती, आभाळ रे माझ्या पाठी. देवुनी किनारा मनाच्या होडीचा, सारंग हरवला. माझा आनंद 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 रपला. माऊलींचं विश्वातून जाणं जरी देह रूपानं असलं तरी काळ सार्थक केला त्यांनी. म्हणजे आयुष्यभर तुम्हाला मला चिंतनाचा मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर ते माऊली ज्ञानोबाराय आहेत. धरिला मनी विठ्ठल. क्वांटिटीज पेक्षा कधी क्वालिटीला महत्व असतं. आयुष्याची आकडेवारी ही झाली क्वांटिटी आणि त्यात आपली सेवा आणि स्वभाव ही झाली क्वालिटी. स्वामी विवेकानंदजी सांगतात, युअर नेचर इज युअर फ्युचर. नेचर म्हणजे स्वभाव आणि फ्युचर म्हणजे भविष्य. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला आनंद मिळत असेल, कुठेही गेलं तरी माणूस आनंदी राहत असेल तर त्याला जबाबदार त्याचा स्वभाव असतो. आपल्याला मॅच करून घेता आलं पाहिजे. कालाय तस्मै नमः. जी मंडळी काळाला स्वीकारतात ती सदैव आनंदी राहतात. हो, म्हणून वारंवार आपल्याला हे जीवन पाहायला मिळत नाहीत, ही मंडळी पाहायला मिळत नाहीत, हा अनुभव पाहायला मिळत नाही. मी नेहमी सांगतो, लॉकडाऊन नंतरचं आपलं आयुष्य आहे ते बोनस आहे. आनंदानं जीवन जगा. जग काय करतं यापेक्षा आपल्या आनंदाकरता आपण काय केलं पाहिजे महत्वाचं असतं. कारण तुम्हाला मला जगून झाल्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, तब्येत कशी आहे, काही एफडी कशी आहे. आणि आपली तब्येत ही आपल्या चिंतनावर आहे, आपल्या स्वभावावर आहे. जगात कोण काय करत असेल माहीत नाही, पण आपण आपल्या आनंदाचा विचार करा. आपल्या असण्यानं आपल्या नसण्यानं ज्यांना फरक पडणार आहे त्यांची काळजी घ्या. तुम्ही असले नसले ज्यांच्या जीवनात फरक पडणार आहे त्यांची जरूर काळजी घ्या. सर्वांशी प्रेमानं राहा, आनंदानं राहा. कोणाशी आबोला धरू नका, कोणाशी वैरभाव करू नका, कोणाशीच तुलना करत बसू नका. कारण जन्माला येतानाच आपण आपलं भाग्य घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही प्रगतीपथावर आले की तुम्हाला काही गोष्टींना सामोरं जावं लागतंय. तुम्ही यशस्वी झाले की तुम्हाला काही गोष्टींना सामोरं जावं लागतंय. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीका.
तुम्ही मोठे व्हायला लागले की एक वर्ग सुप्त असतो, तो हळूहळू हळूहळू तुमची टीका करणार, तुम्हाला नावं ठेवणार, तुमची निंदा करणार. त्या वर्गाकरता एक सोपा उपाय सांगतो. आपल्याला यूट्यूबवर जर कीर्तन पाहायचे कंटिन्यू आणि ते कीर्तन पाहत असताना मध्ये जाहिरात आली तर जाहिरात नाही पाहायची, त्याकरता एक ऑप्शन आहे स्किपचं बटन दाबलं ना, बरोबर आहेत ना, स्किपचं बटन दाबलं की कीर्तन कंटिन्यू होतं. हे त्रास देणारे समोर आले की फक्त स्किप करायचं आणि पुढे जायचं. विठ्ठला 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 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र केलं. वयाच्या 16व्या वर्षी भगवान गोरडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघालेला महाराष्ट्रातला तरुण, वयाची 50 वर्षातले 35 वर्ष तुमच्या माझ्याकरता समर्पित करणारा महाराष्ट्रातला तरुण, की ज्या तरुणामुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच तरुणाने तुमच्या माझ्याकरता तब्बल 361 किल्ले जिंकले. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारे या विश्वातले एकमेव एक राजे जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. जगले तुमच्या आमच्या करता, जगले राजे तुमच्या आमच्या करता. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी. जगात अनेक राजे होऊन गेले पण एकमेव एका राजांची आरती केली जाते, शिवशंकराचा तू अवतार. हाती घेऊनी भवानी तलवार, शिवशंकराचा तू अवतार. हाती घेऊनी भवानी तलवार, नरराक्षसांचा करुणी संहार. धरणी मातेचा तू केला उतार. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. तारी 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 वाजवा मला. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार. राक्षसांचा करुणी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय देव सगळ्यांनी हात वरती करा. छत्रपतींचा जय जयकार झाला, संपलं कीर्तन. सगळ्यांनी जोरात जय जयकार करा. आपला तळवाडेकरांचा आवाज थेट रायगडापर्यंत गेला पाहिजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलापतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज यशवंत गुणवंत कीर्तिपंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. जय भवानी, जय भवानी, जय श्री
बोला कुंडली गवरधारी ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज गंगा गिरिजी महाराज सद्गुरु नारायण गिरिजी महाराज गुरु भगवान बाबा की माऊली वामन भाऊ महाराज शिरोमणी सावता महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ निळोबा महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र तळवाडे अखंड हरिणाम सप्ताह संयोजन समिती गावातील सर्व तरुण मित्रमंडळ आपल्या गावचं वैशिष्ट्य आहे. आपल्या गावचं संपूर्ण सप्ताहाचं नियोजन कोणी केलं असेल तर आपल्या तळवाडे गावातील सर्व तरुण मित्रमंडळाने केलेत. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आपल्या गावातील सर्व माझ्या सर्व तमाम तरुण मित्रांचे अंतःकरणपूर्वक मी स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाने या तरुणांचा आदर्श घ्यावा एवढं गोड नियोजन आणि सुंदर नियोजन आपल्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळींनी केलेत. अन्नदानाकरता अन्नदात्यांना धन्यवाद. भजनी मंडळींना सर्वांना धन्यवाद. संत तुकाराम महाराज भजनी मंडळ तळवाडे या भजनी मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्ती परायण आमचे जिवलग स्नेही रामेश्वरजी महाराज गवते यांच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं दर्शन झालं. आमचे सर्व गुणीजन महाराज मंडळींचं दर्शन झालं. त्यांचेही आशीर्वाद घेतो. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. आणि आमच्या निखिल दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. जोरदार. निखिल दादाने खूप आनंद दिला. कीर्तनाची संकल्पित वेळ कधी पूर्ण झाली हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. याचे श्रेय फक्त निखिल दादाला आहे. त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल जय सूचना आहे फक्त.